हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ठाकरेंच्या शिवसेनेचे 4 उमेदवार जाहीर। जळगावमधून करण पवार, हातकणंगलेमधून सत्यजित पाटील, कल्याणमधून वैशाली दरेकर तर पालघरमधून भारती कांबडी यांना उमेदवारी। खानदेशात भाजपला मोठा धक्का। जळगावच्या खासदारकीचा राजीनामा देत उन्मेष पाटील ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये। उन्मेष पाटलांचे खंदे समर्थक करण पवार यांना जळगावमधून तिकीट। भाजपमध्ये घर वापसीबद्दल एकनाथ खडसेंचं मोठं विधान। कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेणार। दिल्ली दौऱ्यानंतर सुरू असलेल्या चर्चांवर एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण। भाजपने एकनाथ शिंदेंचा बळी घेऊ नये। जागा वाटपाच्या वादावरून बच्चू कडूंचा भाजपवर निशाणा, तर मुख्यमंत्री दुधखोळे नाहीत, भाजपच्या प्रवीण दरेकर यांचं उत्तर। उमेदवारीसाठी भावना गवळी 4थ्यांदा वर्षा बंगल्यावर। यवतमाळ वाशिमचा उमेदवार अद्यापही ठरेना। उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस। विनायक मेटेंच्या पत्नी ज्योती मेटेंची शरद पवार यांच्यासोबत बैठक। बीड लोकसभा लढण्यासाठी इच्छुक, मात्र शरद पवारांच्या निर्णयाची प्रतीक्षा। भेटीनंतर ज्योती मेटे यांची प्रतिक्रिया। नाशिकच्या पुरोहित संघाचा अप्रत्यक्ष भुजबळांना विरोध, तर हेमंत गोडसेंना पाठिंबा। गोडसे देवी देवतांबद्दल कधीच आक्षेपार्ह बोलले नाहीत, पुरोहित संघाचं पत्र। हिंगोलीमध्ये शिंदे गटाकडून उद्या बाबूराव कोहळीकर उमेदवारी अर्ज भरणार। सोशल मीडियावर पोस्ट, तर भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर हेमंत पाटील मुंबईमध्ये तळ ठोकून। शिंदेंच्या शिवसेनेच्या उर्वरित उमेदवारांची यादी आज येणार। आदेश दिल्यास यवतमाळ वाशिममध्ये लोकसभा लढवणार, संजय राठोड यांचं वक्तव्य। शरद पवार गटाकडून अजित पवार गटाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका। अजित पवार गटाने घड्याळ चिन्ह वापरण्याबद्दल कोर्टाच्या आदेशाचं उल्लंघन केल्याचा आरोप। वकील कपिल सिब्बल यांच्या मागणीनंतर ईव्हीएम संदर्भातील याचिकेवर 10 एप्रिलला सुनावणी। ईव्हीएमद्वारे मत नोंदवलं की नाही याची पुष्टी होत नसल्याचा याचिकेमध्ये उल्लेख। शरद पवारांनी वर्ध्यातून पंजा गायब केला। काँग्रेसला हद्दपार करण्याचं काम पवारांनी केल्यानं त्यांचे आभार, फडणवीसांचा टोला। काँग्रेसचे नेते राहुल गांधींचा वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल। अर्ज भरण्यापूर्वी राहुल गांधींचा मतदारसंघामध्ये रोड शो। बॉक्सर विजेंद्र सिंह याची काँग्रेसला सोडचिठ्ठी। विनोद तावडेंच्या उपस्थितीमध्ये विजेंदर सिंग याचा भाजपमध्ये प्रवेश। आयपीएलमध्ये आज दिल्ली आणि कोलकातामध्ये लढत। संध्याकाळी 7:30 वाजता विशाखापट्टणमच्या मैदानावर सामना रंगणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।